मॉर्निंग फ्रेंड्स. माझा दिवस सुरू होतो सकाळी 5 वाजल्यापासून. चला तुम्हाला आजचं माझं डेली रुटीन दाखवते. उठले तर थोडं फ्रेश वगैरे झाले. आता सकाळी सकाळी मुलाचं टिफिन द्यायचं, त्याच्यासाठी चला आपण पीठ मळून घेऊया. पाहू शकता आपलं कणिक मळून झालेलं आहे. आता एक डब्यापुरती चपाती बनवूया फटाफट. मित्रांनो, सकाळी सकाळी एवढा पटकन टाईम निघून जातो. मस्त पहा, डब्यासाठी एकच चपाती बनवलेली, एकच चपाती नेतो, ती पण पूर्ण खात नाही आहे. आणि आज डब्यामध्ये दिलेलं आहे मेयोनीज. बोलला मम्मी भाजी नको आहे मला, तर मेयोनीज पण दिलेलं आहे. झालेलं आहे काय मस्तपैकी. त्याची बॉटल घेतलेली आहे. तोपर्यंत सकाळी सकाळी रोज मी हे जिरा ओवा बडीशोपचं पाणी पित असते, एक ग्लास गरम गरम. चला पिऊया. सकाळी सकाळी तयारी झालेली. सकाळ सकाळ बाहेर सुंदर वातावरण झालेलं आहे. दिवस मुलांना शाळेत सोडलेलं आहे. आता चाललेलो आहोत राऊंड मारायला. मित्रांनो, मस्त 3-4 राऊंड मारलेले आहेत आणि खूप पसीना झाला आहे. बसले, पाहू शकता गार्डन किती मोठं आहे ते. पाऊस होऊन गेलेला आहे. मित्रांनो, सकाळी सकाळी किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. सकाळी सकाळी एक्सरसाइज केलं, दिवसभर छान जातो. त्यासाठी रोज आम्ही एक्सरसाइज करायला येतो, पाऊस असो किंवा नसो. मित्रांनो, राऊंड वगैरे मारून झालेले. आता चाललेली घरी जाऊन आता मिस्टरांचा टिफिन वगैरे बनवायचा आहे. मित्रांनो, राऊंड वगैरे मारून आलेली. मस्त रोज मी असे कडधान्य, मूग, मटकी, चणे भिजवलेले रोज खाते. आता हे सगळं खाऊन मस्तपैकी फ्रेश होते. मिस्टरांचा टिफिन बनवायचा आहे मला. मस्त आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेली आहे. आता मस्त गरम गरम चाय बनवते, पिते, टिफिन पण बनवते. मित्रांनो, आज मिस्टरांच्या डब्याला बनवलेलं आहे मुगाची मस्तपैकी उसळ आणि चपात्या. आता त्यांचा डबा पॅकिंग करू. तर चला आपणही नाश्ता करून घेऊया. मस्तपैकी चहा, चपाती, थोडीशी भाजी. चहा चपाती आवडते खायला, कोणाकोणाला आवडते चहा चपाती खायला. चला आता नाश्ता घेते करून. बाकी घरातले कामं आवरायचे बाकी आहेत. मित्रांनो, घरातील कामं झालेली आहेत. आता मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली. आता बस येईल, तर त्याला आणायला चाललेली आहे. अजून बस काय आलेली नाही. हवा सुटलेली, बसून घेतले. वातावरण पाहू शकता. सकाळी किती पाऊस येत होता. वातावरण असं झालेलं आहे. पुढं पाऊस पडून गेलेलं ना, आता असं ऊन भरपूर पडलेलं आहे. बस आलेली आता. मुलांची बॅग एवढी जड असते ना, खूप म्हणजे खूपच. स्कूलवरून आलं, थोडंसं जेवण वगैरे केलं आणि होमवर्क बाकी होता, तो बसलाय ट्युशनचा होमवर्क करत. आता होमवर्क झाला की थोडा 1 तास झोपेल. मी पण झोपते आता थोडंसं. मित्रांनो, संध्याकाळच्या वाजलेले आहेत 6. मस्तपैकी बनवलेलं आहे चहाचा टाईम झालेला आहे. मुलगा गेला ट्युशनला, सोडून आले त्याला. मस्त चहा पिते. मस्तपैकी चहा बनवलेला आहे, गरम गरम चहा पिते. आता मार्केटला जाऊया बोललं, तर आता मार्केटला काय जाणं होणार नाही. बाहेर लागला पाऊस यायला, तर बघूया आता काहीतरी जेवण बनवायला, काहीतरी भाजी करूया. चहा पिते आता. मित्रांनो, आजच्या जेवणामध्ये बनवलं आहे मी मुगाची मस्तपैकी आमटी, पापड आणि मुलासाठी केलेलं होतं साबुदाणा. तो बोलला मम्मी मी हे काय खाणार नाही आहे. चपाती, शेंगदाण्याची चटणी आणि पपई होती घरामध्ये. दारासमोरच आमच्या झाड पडलं, तर पपईचं काय करू, तर फ्रेंच फ्राईज तळले होते मस्तपैकी. तर पाहू शकता. आणि आजचा दिवस माझा असा गेलेला आहे. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.